यानंतर बघूया 3 मिनिटात 30 बातम्या. 3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले. खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. मुंबई महापालिकेत गदारोळ. पेपरफुटी विरोधात शिवसेना युबीटी आक्रमक. सभागृहात सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. मुंबई महापालिकेच्या सभागृहात विरोधक सत्ताधारी आमनेसामने. काँग्रेस ठाकरेंच्या शिवसेनेच्या सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी. जंतर मंतरवरील आंदोलनाच्या मुद्द्यावरून गदारोळ. सीजेपीच्या आंदोलनाला सुप्रीम कोर्टाच्या वकिलांचा पाठिंबा. संविधानाची प्रत वाचून केला सरकारचा निषेध. आंदोलक विद्यार्थ्यांसोबत चर्चेसाठी तयार. दरवाजे खुले आहेत. कधीही चर्चेसाठी या. जितेंद्र सिंह यांचं आवाहन. राहुल गांधींना विद्यार्थ्यांशी देणं घेणं नाही. त्यांनी पळपुटेपणा केला. मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. उद्धव ठाकरेंच्या काळात राज्यातील इतिहासातला सर्वात मोठा टीईटी घोटाळा. मोर्चाची हाक देणाऱ्या उद्धव ठाकरेंवर मुख्यमंत्र्यांची टीका. दिल्लीतील इंटरनेट सेवा बंद. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इंटरनेट सेवा बंद. जंतर मंतरवरील घटनेनंतर राज्यातही पडसाद. छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचितकडून बंदची हाक. संभाजीनगरात वंचितचे कार्यकर्ते रस्त्यावर. दिल्ली पोलीस आयुक्तांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचा अधिकार. या कायद्याअंतर्गत व्यक्तींना प्रतिबंधात्मक नजरकैदेत ठेवण्याचा अधिकार. 19 जुलै ते 18 ऑक्टोबरपर्यंत आदेश लागू. सिंधुदुर्गच्या कणकवलीमध्ये आक्रोश मोर्चा. दिल्लीत विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा निषेध. आंदोलकांची सरकार विरोधात घोषणाबाजी. वंचितच्या बंदला सोलापुरातून प्रतिसाद. माथाडी कामगारांचा बंदमध्ये सहभाग. कांदा उतरवण्यास नकार. कांदा लिलाव ठप्प. विनायक राऊतांना दिलासा. कोर्टाकडून 28 तारखेपर्यंत अटकेपासून संरक्षण. गिरिजा राऊतांनी विनायक राऊतांविरोधात केली होती तक्रार. आषाढी वारीसाठी आलेल्या सर्वच पालख्या आज वाखरीमध्ये विसावणार. वाखरीतील मुक्कामानंतर पालख्यांच्या पंढरपूरकडे प्रवेश. विठुरायाच्या भेटीसाठी भक्त आतुर. विठुरायाच्या भेटीसाठी माऊलींच्या पालखीची मजल दरमजल. आजच्या मुक्कामानंतर माऊलींची पालखी पंढरपूरमध्ये दाखल होणार. पंढरी नगरीमध्ये हरिनामाचा गजर. तुकोबारायांची पालखी ही पंढरीपासून काही अंतरावर. आजच्या वाखरीतील मुक्कामानंतर पंढरीमध्ये प्रवेश करणार. विठुनामात वारकरी दंग. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात भाविकांची रीघ. विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी तब्बल 13 ते 14 तासांची प्रतीक्षा. पंढरपुरात चंद्रभागा वाळवंट वारकऱ्यांनी फुललं. आतापर्यंत अंदाजे 15 लाख वारकरी दर्शनासाठी दाखल. विठ्ठल भक्तांनी गजबजली पंढरी. पंढरपुरातील गर्दी लक्षात घेता भाविकांसाठी पत्रा शेड. दर्शन रांगेतील भाविकांसाठी प्रथमच 20 पत्रा शेडची निर्मिती. मुंबई भिवंडी वसई विरारमध्ये मुसळधार पाऊस. पालघरतील 891 नागरिकांचं स्थलांतर. रस्त्यावर पाणी साचल्यानं नागरिकांची गैरसोय. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. भिवंडीमध्ये पावसाचा जोर वाढला. कामवारी नदी दुथडी भरून वाहू लागली. पावसामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत. नाशिकमध्ये 10,000 क्युसेकनं गंगापूर धरणातून विसर्ग. धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यास गोदावरीला पुराचा धोका. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. पिंपरी चिंचवडमध्ये बेकरीवर एफडीएची कारवाई. 12 हॉटेल रेस्टॉरंट बेकरीवर परवाने निलंबित. पिंपरीमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई. नाशिकच्या गोदावरी नदीला मोठा पूर. सर्व यंत्रणा सतर्क. प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा. कार चालकाला अंदाज न आल्यानं कल्याणमधील नाल्यामध्ये कार बुडाली. वालधुनीमध्ये एक केबिन जवळ घटना. कार चालक थोडक्यात बचावला. पिंपरी चिंचवडमध्ये तरुणाला मारहाण. रावेत परिसरामध्ये बॅनर लावण्यावरून वाद. बॅनर लावण्याच्या वादातून तरुणाला मारहाण. हल्ल्यामध्ये तरुणाच्या हाताला गंभीर दुखापत. तरुणाचा जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप. मारहाण प्रकरणी 4 जणांविरोधात गुन्हा दाखल.
मुंबईतील आधार युवा प्रतिष्ठान लालबाग ट्रस्टतर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. विक्रमगड इथल्या 5 शाळांमध्ये एकूण 300 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, छत्री, खाऊ तसंच इतर जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं.